रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत तालुक्यातील वदपढाक परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांवर मार्किंग करण्यात आल्याची माहिती समोर आली असून सुमारे 2.5 लाख झाडे तोडली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार एका खासगी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीत कोणतीही पूर्व परवानगी न घेता सर्वे करण्यात आला आहे. काही ठिकाणी झाडतोड व जाळपोळ झाल्याचा आरोप असून 200 ते 300 फूलखोट सॉइल टेस्टसाठी उत्खनन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वन व पर्यावरण संबंधित कायद्याचे उल्लंघन होत असल्याची चर्चा रंगली आहे. निसर्गाचे महत्त्व, झाडतोडीचे गंभीर परिणाम. तज्ज्ञांच्या मते झाडे ही पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून ती कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन निर्माण करतात, हवामान संतुलित ठेवतात आणि पावसाचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. मोठ्या प्रमाणावर झाडतोड झाल्यास तापमान वाढ, दुष्काळ, पूरस्थिती, मृदसंकलन आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारखे गंभीर परिणाम संभवतात. तसेच भूजल पातळी घटण्याची आणि शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी या प्रकरणात तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही केवळ शेतकऱ्यांची नव्हे तर निसर्ग वाचवण्याची लढाई आहे, असे सांगत त्यांनी नागरिकांना एकत्र आणण्याचे आवाहन केले. दरम्यान वन विभागाकडे तक्रारी दाखल होऊ लागल्या असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.